गुड मॉर्निंग सर्वांना। चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप एनर्जेटिक जाऊ दे आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आपल्या सोसायटीमध्ये ना आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे। हे कुलकर्णी काका आणि कुलकर्णी काकू प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्या सोसायटीमध्ये गणपतीचं आगमन होतं त्यावेळेला छानशा अशा रीत भातीने सगळं आगमनाचं पूर्ण आणि नॉलेज खूप आहे त्यांना, त्यामुळे छान असे आगमन करून घेतो। त्याची प्राणप्रतिष्ठान वगैरे सगळ्या गोष्टी, आरती वगैरे ही सगळ्या गोष्टी काकूंना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत। सो खूप छान पद्धतीने परंपरागत सगळ्या गोष्टी करत असतात। सो आणि ह्याच त्या काकू की आमचं रोज योगा क्लास वगैरे ही घेतात, त्यामुळे तेवढ्या फिट आहेत आणि आम्हालाही एक मोटिवेशन मिळून जातं त्यांच्याकडे रोज बघून की नाही चला त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की नाही आपण योगा रोज करायलाच पाहिजे। सो एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टी ह्या काकूंच्याकडे बघूनच आम्हाला समजत असतात। चला तर मग गणपती बाप्पा मोरया। ऍक्च्युली काय झालं की 2 ते 3 दिवसाचे व्हिडिओ मी एकत्र करते, कारण खूप अशी व्हिडिओज आहेत सध्या तरी आणि मला शेअरही तुमच्याबरोबर करायचं आहे। हा आमचा सध्याचा गणपती ह्या वर्षीचा आणि मुकेशदा आणि चित्राच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा पूजा आरती वगैरे झाली। खूप छान पद्धतीने छान असं आरती वगैरे करून की बाहेर निघायचं होतं, कारण काल आपल्या श्रीषाचा बर्थडे झालेला होता। सो तो ब्लॉग सगळ्यांनी बघितलंही आहे। तर श्रीषाला मी प्रॉमिस केलेलं होतं की 6 गिफ्ट देणार, तर 5 गिफ्ट ऑलरेडी दिलेले होते आणि 6वा गिफ्ट बाकी होतं, पण काल ऍक्च्युली वेळ नाही मिळाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बर्थडेसाठी, म्हणून मग म्हटलं की आपण दुसऱ्या दिवशी घेऊन येऊ। तर फत्तू आणि तिची मैत्रीण दोघी घरी होत्या, त्यामुळे श्रीषा ही त्यांच्याजवळच थांबली आणि मग आम्ही विचार केला की एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करू, त्यासाठी आम्ही निघालो। तर मला तरी असं वाटतं, आता प्रत्येकाचं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो वगैरे, पण आपल्या मुलींसाठी थोडी मी जे असं ठरवलंय की तिच्या बर्थडेला काहीतरी इन्व्हेस्टमेंट आपण करायचीच। इव्हन गिफ्ट छोटं मोठं देऊ आपण, पण त्यांच्यासाठी वगैरे पण थोडी इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या कुवतीप्रमाणेच इन्व्हेस्टमेंट करायची। असंही म्हणत नाही की जास्त करा किंवा कमी वगैरे, पण इन फ्युचर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या कुठल्याही म्हणजे एज्युकेशन ह्यासाठी वगैरे पण त्यांना अडचण येता कामा नये, त्यासाठी मी विचार केला की छोटीशी इन्व्हेस्टमेंट गोल्ड इन्व्हेस्टमेंट करू। सो असंही ठरवलं आहे, प्रत्येक वर्षी थोडी करू, पण करूच, जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण करायचंच आहे। नंतर त्यांनी आणि त्यांचं नशीब हे असेलच असेल। सो त्यासाठी मी नंतर एक बीशी सुद्धा चालू केली तिथे आणि बघू आता आपल्याला नेक्स्ट इयर पर्यंत त्या बीशीमधून आपल्याला काय घेता येईल वगैरे। तर चला अशा पद्धतीने बॅगही खरंच खूप छान दिले त्यांनी। तिथून आलो आम्ही, तर फत्तू आणि तिच्या मैत्रिणी हॉस्टेलवरती जाणार होत्या। सो आम्ही येऊसपर्यंत म्हणजे त्या रेडी होऊन बसलेल्या होत्या, म्हटलं की त्यांना सोडायला जाऊ आपण। ऍक्च्युली ना की सणवार सगळं सुरू झालं ना तर एक प्रसन्न वातावरणच असतं सोसायटीमध्ये म्हणा किंवा घरी म्हणा किंवा बाहेर जरी तुम्ही ना शॉपिंगसाठी गेला किंवा काही साहित्य वगैरे आणायला गेला ना तरी तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता की किती गडबड गोंधळ वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि ते एक प्रसन्नच वातावरण होऊन जातं। आणि हे गणपतीचे आपले 10 दिवस तर विचारूच नका, तर त्यात अजून आपल्याला ना की प्रवेशन पर्व सुद्धा चालू आहे, त्यामुळे मंदिरातही, त्यामुळे भयंकर आपल्याला बिझीही आहेत सध्याचं शेड्यूल वगैरे, पण एक प्रसन्न वातावरण असतं। सकाळ कधी होतो रात्र कधी होतो काही कळतच नाहीये, त्यात स्कूल होमवर्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालूच असतात, पण एक माइंड फ्रेश असतो, मजाही वाटत असते तेवढीच आणि मुलंही खूप एन्जॉय करत असतात। तर अशा पद्धतीने त्यांना सोडून आली। श्रीषाई छान सिक्रेट अशी काहीतरी बोलतच होती आणि हे गणपती सुद्धा आम्ही येता येता बघून आलेलो होतो आणि पुण्यातले तर गणपती तुम्ही विचारूच नका, एवढे छान असतात। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, डिअर श्रीषा, हॅपी बर्थडे टू यू। काल की लवकर आ करून थांबले ती। चला मामाला घालतो। ऍक्च्युली मुली ना की मामाच्या तरी खूप लाडक्या असतात, असं खूप जणांच्या बाबत होत असेल, पण ह्या वर्षी बर्थडे त्याचा चुकला, त्यामुळे 2 दिवसांनी येणारच होता पुण्यात, त्यामुळे तो येताना केक घेऊन आला आणि बर्थडे असं छान झालं। मामी ही ऑनलाईन बर्थडे सेलिब्रेट करतच होती। बिचारी ना की दिवसभर वाट बघत होती, मामा येणार आहे, कारण तिला सांगितलेलं की आज मामा येणार आहे म्हणून, त्यामुळे दिवसभर वाट बघत होते आणि मामाच्या कामानिमित्त आला मामा संध्याकाळी। चला तर मामा वगैरे गेले, त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे सगळं केलेलं होतं, जेवायला काय ते थांबले नाहीत आणि मग नंतर ना डान्स प्रॅक्टिस। अरे बापरे खूप मोठं काम आहे। तर ही आपली शलाका डान्सर आहे, ऑलराऊंडर आहे ही,
तर हीच स्टेप्स वगैरे बसवलेली होती आणि आम्हाला ही शिकवणार होती ती. आम्ही काय एवढं डान्सर नाही आहे, बट चला एक छान आपल्याला ही मजा वाटते पार्टिसिपेंट होणं, आपल्या सोसायटीमध्ये एकत्र सेलिब्रेट करणं. त्यामुळे आम्ही ही सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतच असतो. ते बघा, ते मॅजिकल स्केल आहे बघा ते. जरा बघा तुम्ही, तुला काय सांगू, जर आपली कॉम्पोस्ट फुल फुल बसली असेल, एकदम फुल, आणि ते स्केल बसलं झाले, तर आपण सिंपल ट्रिक करायचं. ते बाय बाय देखो. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 3 30 3 3 30. येस. सुरुवात तर केलेलीच आहे आणि थोड्या मोठ्या चुका ही होतही असतील, तेवढं तुम्ही समजावून घेशील. आणि जर काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न म्हणजे ग्रो करण्याचा प्रयत्न करेनच. आणि सगळ्यांना गुड नाईट. उद्या भेटूच आपण. आणि लास्टला मी ना की चेहऱ्यावरती बर्फ लावते रोज रात्री झोपताना, कारण खूपच छान असतं आपल्या चेहऱ्यासाठी. आणि थोडीशी आपली ऑइली स्किन आहे, त्याला तर गरजेचंच आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा, कारण खरंच खूप छान होता चेहराही. आणि पिंपल्स वगैरे कमी होण्याची शक्यता असते. आता बाय डिफॉल्ट एकेकांचं स्किन असतं, त्यातलीच मी आहे. खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे माझी ही, त्यामुळे गरजेचं आहे आपण स्वतःलाही थोडं मेंटेन ठेवणं. चला तर मग, आणि नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुणाचं काही मन दुखलं असेल तर क्षमस्व. बाय बाय, टेक केअर.